जय शिवराय मित्रांनो, आज आपण सोलापूर पोलीस भरती 2023चा पेपर बघणार आहोत, ज्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न असतील. सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान आणि व्याकरणावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आज आपण घेत आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अभ्यास चांगला केला असाल तर पैकीच्या पैकी प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. मित्रांनो, त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन आहेत शांताबाई काळे, ताराबाई जोशी, रा. धो. कर्वे, पंडिता रमाबाई. भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते आहेत रा. धो. कर्वे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न, केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? ऑप्शन तुमच्या समोर आहेत मित्रांनो. याचं उत्तर होईल टिळक आणि आगरकर. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे टिळक आणि आगरकर यांनी सुरू केली आहेत. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मराठा वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? आत्ताच प्रश्न घेतला आहे मित्रांनो. मराठा वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन आहेत नारायण केळकर, लोकमान्य टिळक, कृष्णशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर. इथं मित्रांनो आपला प्रश्न चुकला आहे, थोडं इथे करेक्शन करा. मराठी करून टाका इथे, मराठी. तर याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, संगणकाशी निगडीत USB-चे दीर्घरूप काय? संगणकाशी निगडीत USB-चे दीर्घरूप काय आहे? तर युनिव्हर्सल सिरियल बस. USB-चे दीर्घरूप आहे युनिव्हर्सल सिरियल बस. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, बलूत हे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन आहेत नामदेव ढसाळ, दया पवार, किशोरी शांताबाई काळे, अण्णाभाऊ साठे. बलूत हे प्रसिद्ध मराठी पुस्तक लिहिले आहे दया पवार यांनी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? ऑप्शन आहेत शिवाजी सावंत, बाबासाहेब पुरंदरे, विश्वास पाटील, जयसिंगराव पवार. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालय जे निर्णय देतात ते सर्व निर्णय भारतातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात. असा कोणता अनुच्छेद आहे? घटनेची कोणती तरतूद आहे? तर अनुच्छेद 141. अनुच्छेद 141 ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? ऑप्शन आहेत सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल. तर मित्रांनो, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ऑप्शन 3
आपलं बरोबर उत्तर होईल. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर आगरकर यांनी. सुधारक हे साप्ताहिक आगरकर यांनी सुरू केले आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला? कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला? तर लाहोर अधिवेशन 1929. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे आम्लवर्षा होते? कोणत्या वायूमुळे आम्लवर्षा होते? तर मित्रांनो, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन या वायूंमुळे आम्लवर्षा होते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या वर्षी संबंधित होती? तो वायूशी करा. थोडे प्रश्न चुकले आहेत. भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या वायूशी संबंधित होती? तर मित्रांनो, मिथिल आयसोसायनाइड. लक्षात ठेवा मित्रांनो, भोपाळ ही दुर्घटना मिथिल आयसोसायनाइड या वायूशी संबंधित होती. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत, दादाभाई नौरोजी, आत्माराम पांडुरंग, गोपाळ हरी देशमुख, सीताराम देसाई. महत्वाचा प्रश्न मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे आत्माराम पांडुरंग यांनी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर वीरा शिंदे यांनी. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी केली आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? IMP प्रश्न सर्व पेपरमध्ये हे प्रश्न येऊन जातात. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या वर्षी साजरा करतात? तर 5 जून. जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला साजरा करतात. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशांमधील सीमा समजली जाते? मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशांमधील सीमा समजली जाते? तर मित्रांनो, भारत आणि चीन या 2 देशांमधील सीमा ही मॅकमोहन रेषा म्हणून समजली जाते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मुबलक मॅंगनीज लोह खनिज दर्शवणारा जिल्ह्यांचा समूह कोणता? महाराष्ट्रातील मुबलक मॅंगनीज लोह खनिज दर्शवणारा जिल्ह्यांचा समूह कोणता आहे? तर सिंधुदुर्ग, नागपूर आणि भंडारा. लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात मॅंगनीज
लोह खनिज दर्शवणारा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, नागपूर आणि भंडारा. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाचे दीर्घरूप काय आहे? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. नीती आयोगाचे दीर्घरूप काय आहे? तर याचं बरोबर उत्तर होईल नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोगाचे दीर्घरूप आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, तेंडुलकर समिती ही कोणत्या बाबीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती? IMP प्रश्न, तेंडुलकर समिती ही कोणत्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती? याचं उत्तर होईल दारिद्र्य रेषेचे परिणाम निश्चित करण्यासाठी. लक्षात ठेवा मित्रांनो, तेंडुलकर समिती ही दारिद्र्य रेषेचे परिणाम निश्चित करण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, गॅटचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? मित्रांनो, गॅटचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिवामध्ये. मित्रांनो, गॅटचा अर्थ आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड हा गॅटचा फुल फॉर्म आहे. महत्त्वाचा आहे प्रश्न मित्रांनो, विचारला जाऊ शकतो यावर. गॅटचे संपूर्ण दीर्घरूप असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, देशाच्या आयात निर्यातीच्या 30% व्यापार करणारे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? ऑप्शन आहेत विशाखापट्टणम, मुंबई, कोलकाता, कोचीन. देशाच्या आयात निर्यातीच्या 30% व्यापार करणारे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे मुंबई. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कशाशी संबंधित होता? मोस्ट IMP प्रश्न, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कशाशी संबंधित होता? तर नीळ. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतो? भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तर महान्यायवादी. भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी असतो महान्यायवादी. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे केली आहे? संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC. लक्षात ठेवा मित्रांनो, संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC आणि राज्य लोकसेवा आयोग म्हणजे जसे की आपल्या महाराष्ट्राचा लोकसेवा आयोग आहे MPSC. तर हे कोणत्या घटनेच्या अनुच्छेदाद्वारे स्थापन केले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर होईल अनुच्छेद 315. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होणार आहे. चला पुढचा प्रश्न बघू. जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर पालकमंत्री. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष असतात. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आता आपण व्याकरणचे काही प्रश्न बघणार आहोत. महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वच्या सर्व प्रश्न
सोलापूर पोलीस भरतीला 2023ला विचारले होते, त्यामुळे हे प्रश्न IMP आहेत. चला, व्याकरणचा पहिला प्रश्न आहे, बोटे मोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? बोटे मोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर चरपडणे. बोटे मोडणे म्हणजे चरपडणे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तुम्ही या सर्वनामाचा प्रकार काय आहे? चला, कमेंट करून उत्तर सांगा. तुम्ही या सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खेद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? खेद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहेत हर्ष, नवल, ईर्ष्या, सवल. खेद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हर्ष. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे? तर मनुष्य. खालीलपैकी सामान्य नाम आहे मनुष्य. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. मेघासम तू श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. मेघासम तू श्याम सावळा या वाक्यातील अलंकार कोणता आहे? तर उपमा अलंकार. मेघासम तू श्याम सावळा हा उपमा अलंकार आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार कोणता आहे? तर ओनाम करणे. सुतोवाच करणे या वाक्यप्रचार समानार्थी वाक्यप्रचार आहे ओनाम करणे. मित्रांनो, आपला सोलापूर पोलीस भरतीचा 2023चा पेपर महत्त्वाचे प्रश्न आपण घेतले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.